माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले। 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला। प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना गुरुवारी एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं। तिथेच त्यांचा मृत्यू झाला। बऱ्याच वर्षापासून त्यांची प्रकृती खालावत होती। 2023 मध्ये त्यांनी शेवटची हजेरी राज्यसभेत लावली। 1991 ते 2024 असा प्रचंड मोठा राजकीय अनुभव त्यांच्या पाठीशी होता। अर्थपुरुष, भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या उच्च कोटीच्या मनमोहन सिंग यांना प्रथम नमन करून व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी पियुष आणि तुम्ही पाहत आहात बोलगेवडा। व्हिडिओच्या सुरुवातीला चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा भारताच्या प्रमुख जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे। 1991 पासून त्यांनी राज्यसभेतून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली। त्याआधी त्यांनी 1971 मध्ये कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणून काम पाहिलं। 1972 मध्ये त्यांनी चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर ऑफ फायनान्स मिनिस्ट्री हे प्रमुख काम पार पाडलं। 1976 ला फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये ते सेक्रेटरी झाले। 1982 ते 1985 या दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते गव्हर्नर होते। 1985 ते 1987 प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडियाचे ते डेप्युटी चेअरमन होते। 1987 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण सन्मान देण्यात आला। 1990 ते 1991 या वर्षांमध्ये त्यांनी पंतप्रधानांचे इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणून काम पाहिलं। 1991 ते युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे चेअरमन झाले। त्याच वर्षी त्यांना PV नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये फायनान्स मिनिस्टर बनवण्यात आलं। 1991 मध्ये मनमोहन सिंग हे राज्यसभेवर गेले। त्यानंतर सलग 1995, 2001, 2007, 2013 आणि 2019 या वर्षी ते राज्यसभेवर निवडून आले। भारताच्या वाटचालीस महत्त्वाचा टप्पा हा 1991 मध्ये आला। 24 जुलै 1991 हा देशाला आर्थिक स्वातंत्र्य देणारा दिवस ठरला आणि अर्थक्रांतीचे शिल्पकार होते ते तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव आणि तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग। सौम्य स्वभाव, नम्रता आणि सोशिकता या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्वभावातले वैशिष्ट्य। सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाह या गावात 1932 मध्ये त्यांचा जन्म झाला। फाळणी दरम्यान झालेल्या दंगलीत त्यांचं कुटुंब विस्थापित झालं आणि ते भारतात आले। शिष्यवृत्तीच्या जोरावर केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं। त्यांनी ऑक्सफर्डची डॉक्टर डिग्री संपादन केली। त्यांना इंग्लंडचा अर्थशास्त्रासाठी दिला जाणारा ॲडम स्मिथ पुरस्कारही मिळाला आहे। 2004 मध्ये ते भारताचे 14वे पंतप्रधान झाले। पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात मोठा न्यूक्लिअर करार त्यांनी अमेरिकेसोबत 2005 मध्ये केला। त्या कराराने भारतात वीज निर्मितीला गती मिळणार होती। 2007 मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची GDP 9% वाढत गेली। भारत दुसरा सर्वात जलद वाढणारी अर्थव्यवस्था जगात ठरला। 2009 मध्येच दुसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्यांनी केलं। जगात आलेल्या आर्थिक मंदीचा फटका भारताला कमीत कमी कसा बसेल यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने काटेकोरपणे काम केले। मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षाच्या काळात देशात दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या 14 कोटी लोकसंख्येचे जीवनमान उंचावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली। त्यांच्या प्रधानमंत्री पदाच्या काळात माहितीचा अधिकार देणारा कायदा मंजूर झाला, म्हणूनच त्यांना माहिती अधिकाराचे जनक म्हणूनही ओळखले जाते। ग्रामीण भागातील कोट्यवधी गरिबांना रोजगाराची हमी देणारा मनरेगा योजना त्यांच्याच काळात अस्तित्वात आला। भूकबळी थांबावे म्हणून त्यांनी अन्न सुरक्षा कायदा संसदेत पारित केला। ग्रामीण भागात देशव्यापी रोजगार हमी योजना, ग्रामीण आरोग्यासाठी ग्रामीण आरोग्य मिशन आणि आता आपण जे आधार कार्ड वापरतोय तो आधार कायदा मनमोहन सिंग यांनीच आणला। मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून मुलांना मोफत आणि सक्तीने शिक्षण देणारा कायदा 4 ऑगस्ट 2009 मध्ये त्यांनी आणला। 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क त्यामुळे मिळाला। अशा असंख्य योजना आणि सर्वसामान्यांना फायदा होईल असे कायदे त्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत आणले। भारताला जगाच्या पटलावर पुढे आणणाऱ्या अशा या शांत, संयमी माजी पंतप्रधानास अखेरचे नमन आपण सर्व करूया।
शेवटी ते म्हणालेच होते, हिस्ट्री विल बी काइंडर टू मी दॅन द कंटेम्पररी मीडिया, आणि झालेही तसेच.